खालती लागलाच नाही. हे जर खिपली निघाली नाही तर मग पूर्ण शेपच कपाला. परत लागला ना त्याच्यावर. आज लक्षाचं ऑपरेशन आहे. आला डॉक्टर. डॉक्टर पण आले. डॉक्टर मोठी गाडी घेऊन आले. मी गाडीन जाता. डॉक्टर आले ना. आता मस्त की जाऊ आपण. शे बांधले पण आज टाक मारशे टाक. भाऊ टाक मारत ना. डॉक्टर आलेले आहेत. कायची टाकायची घेऊ पाडाचा हो पाडून फुगेल. उचल का मग कायची गाऊ. तर निरीक्षण करतात म्हणजे बघतात कसं काय करायचं ते. आपण मागे बैल नेलं होतं तिथंच घेऊन जाणार आहे. शेपटी आहे ना जिथं मार लागला आहे तिच्या वर बघा. हा तिथं रक्त काढल्यासारखं असं गोल रिंग आहे. ते गोल रिंग म्हणजे त्या ठिकाणी रक्त आहे की पू आहे बस. हे जर समजा आपण उघडताना पाहिलं त्यात जर पू असेल तर मग थोडंसं वर जा लागते मग फ्लॅग. याच्यासाठी 2 माणसं पाहिजे सर्जरी करताना. एका माणसामुळं हे सगळं होत नाही. तर पहिले त्याला बेशुद्ध करा. तात्पुरता विशुद्ध करतो आपण शेपटीला. वरून शेपटीला किंवा बैल चांगला आहे हा म्हणून त्याला चांगल्या पद्धतीनं करायचं. नाही तर गावठी पद्धतीनं कोयता घ्यायचा, लाकूड घ्यायचा, फोडायचा असा लागेल डायरेक्ट आणि त्याच्यात बुडवायचा गरम तेलात तरी होतो. परंतु तसा नाही करा. ही चांगल्या जनावर असल्यामुळे त्याला फ्लॅप पद्धतीने घेऊ. फ्लॅप म्हणतात असं. फ्लॅप याने घेतला की जखम नीट एकदम सुकून जाते. काही समोरचा त्रास नाही काही नाही. बैलाला समोरचं इन्फेक्शन व्हायची भीती. आलं का. आता काय करणार तुम्ही. आता काहीच नाही करत. त्याला पहिला फोटो पाठवतो आणि त्याला आपण फोटो आहेत ना जुने फोटो आहेत ना. वेळेवर फक्त असं असते वेळेवर जर त्याला आतमध्ये हे झालं ना मग त्याला प्रॉब्लेम. म्हणून तुम्हाला सांगत होतं की तुम्ही हा बा 2 माणसांना येऊ द्या. वेळेवर एखादा गोंधळ झाला मग काय करायचं. बरोबर आहे. तुमची आपल्या घाई चालली आहे. थांबा आता लगेच करा लगेच करून फायदा काय. हे जर इन्फेक्शन वाढलेलं असेल तर काय करणार. डॉक्टर आहेत आपल्या जोडीला तुम्ही पाहू शकता. चला पुढे बघूया काय होतं. जर राहतो ना तो असला तरी चालतो. अजिबात नाही गप बोलू का. अजिबात नाही. दुखत असेल त्याच्या. 2 पट्टे आहेत. एकच मारले ना. 2 मारल्या गेल्या वेळेस. शेकल तशी खाली असते असते करा.
अजिबात नाही खाली खाली पडते तशी थांब थांब येत तर येऊन दे तिची ती येत असेल ना येऊन दे लागेल लागेल आता टाक माझ ना आता टाक बसती नाही तो रोज देतो शेपल तुझा रोज देतो अक्कल खाली कापू टाका मारायची गरज आले बरं जे आला त्या भिरी जाम झाली ती चिघालेली बाबा त्या भिरी जाम चिघालेली आता भरेल फुलाला आणखी भारी काम होईल बरं झाले आता डॉक्टर पिकली बिकली नाही नशीब तोडू नका त्याला बँडेज करून टाकू मारायला लागतील नाही टाका आता मास आल्यावर वरती मास मग बरं आली ती बरं आले ना झुम कर रोज पण संध्याकाळी इथे आणला ना टोप बीप लावून पद्धती केला ना आता या किलो सुकल ती बँडेज मारल्यावर बँडेज नाही मारली गप 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 पुन्हा गप 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 त्याचे बरेच दिवस झाले 5-6 दिवस झाले हां मॅडम आलते ना कधी मॅडमने इंजेक्शन मारलं ना जखम भरायचे मारले होते मग त्यांनी नंबर दिला मला बोलतो तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणतो त्यावेळेसच टाका मारायला पाहिजे आता टाका मारून त्याला अर्थ टाका मारता टाका डॉक्टर विचारू ना एक मिनिट वरती इन्फेक्शन वाढलं तो रोग आहे हे पहा. हो ते बोलू ना तो रोग आहे इथपर्यंत गेलाय पुढपत राहिले वरती हा, रोग आहे वरती गेला हे बघा हा जोड आहे ना हा लॉक झाला हा हालत नाही काय करायला लागेल मग हा वरचा गेलाय वरून कापाला इथून कापाला कापायला लागेल कापायचे झाले तर इथून कापा लागते कारण हे लॉक झालेले आहे हे जर तुम्हाला आता समजा ड्रेसिंग करून पाहिजे असेल आता याला ओपन थोडंसं आपण याला हे करू फ्रेश करून घेतो त्यामुळे बोलला इथल्या ढेगाला टाका इथे ब्रश टाका लागेल ओ लक्षा आपलं असंच नाही मग कसं करतात हा आपल्या लागल्यावर करतात डॉक्टर आपला लागला तरी असंच साफ करतात असंच बोलतात तुम्हाला समजत नाही इथर मारतात इथर झूम कर ना तू पण काय रे आपला मी बघतच नाही झूम तर कर 2x 3x करा झूम मास्क काढला काय बाबा आता टाक
डोकं घालून अभ्यास करायला लागेल. तुकड जातो टाका बेकार ना. त्याच्यासाठी संघर्ष पण करावा लागतो थोडा. कसा काम कुठे घातलेस? फर्स्ट टाइम असं वगैरे टाकलं. त्याला खाली नाही करायला लागे, वरती लागते करते. शिशे दिल्यानंतर हे फाटून जाते. सरला ना टाक्यामुळे सर 5 बसतील 3चा दे. तो उरू दे आता. काय करतो त्याला? एक झाला आता. एक झाले आता. खेचून घ्या गे. केसाला काय तो मास्क धरले ना. नाही मास्क नाही ना हे होतं ना फाट. तुम्हाला एक ॲप्रॉन द्यायला पाहिजे होतं. काय हा म्हणजे काय त्यांना कमी झालं. मसा टाकला असता. वन टाका. तुम्ही अंग्रेजी एकच आली काल ती लागलाच नाही पडताना. रगत थांबतं. घ्यायचं ना. बॉटल होती माझी आपल्यावर. रगत थांबते ना. टाकं बाहेर ते कापून घ्या ना. बाहेर राहू द्या ना. ते नंतर ओढा लागतील. जवळून काढून देतो. काही तर सुटतात ना. नाही तर मग जास्त आपट्याप जागा तुटलं पाहिजे. त्याचा माल भरला जागा तुटला पाहिजे. हे मला औषध नको जखम हा बघा ते. हा हे बघ. झाले आता सब. करा लगेच सोडू नका. नेवा का नाही तुम्हाला ना काही काही नाही. दुसरं घ्या म्हटलं मारतोय तिथे जखमाला लावायला. जखमेवर पण नका. हे दाबलंय मी. वाचून जाऊन घ्या. नसते हे थोडं. हे इंजेक्शन असते ना, आपण इंजेक्शन मारतो ना डायक्रेस्टिक. ती आहे पावडर. थोडा वाचून लागली होती. म्हणजे कंच्या बाजू हे झालं पाहिजे. कापूस घ्या. पतली का पातळ नाही, राहू दे ना. जाड घेतला. आता कसं पातळ ती नंतर जाड घेतली ना. जाड घेतली ना तर मग ती तुमचं काय ना तुझा हात ठेवा. तुझा हात मागे तुमचा हात द्या. तुमचा हात द्या. एक मिनिट हात द्या. तुमचा हात घ्या. फाटला. चालेल चालेल. जाऊ दे. तो पण हात घ्या. हातात चिकटते ना ते. आता करा.
मागवले ना त्याला अशी या नको पाच घ्यायची पाच आमचं थांबून एक मिनिट दादा ती आपल्या बैला हाकला का नाही ना आई ना ही पट्टी बनली ना रक्तजन जाते त्यांच्या बंद होते पॅक बनल्यावर तुझ्या वाटे ताकद नाही ते ताकद तुला कळती यासाठी काय असते हे असते ना ही गुंडाळी ठेवायची असते. तुमचं सांगा हे बात मागली म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही गुंडाळी ठेवायची आणि आणि ही गुंडाळणी अशी अशी गुंडाळायची. बोलेल आता हे चपटी झाली आता हे होऊन आणि हा मेगलोड आहे. त्या आमच्या त्या घराला माहित आहे असा नका म्हणजे कसला कसला याने सूज पण कमी होते ताप पण येणार नाही. मला बिंदा मला कसा मारिलो बाबू गाठ येईल गाठ नाही आली पाहिजे. कमीत कमी 7 दिवस कमीत कमी 7 दिवस जाऊ द्या म्हणजे ते नस फाटणार नाही. नस बेस जर त्याचे फाटले ना आतली कठीण. आता काय झालं आहे त्याच्यामुळं बाजूचं चांबडी कुजली ती भरून निघाली पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला 3 दिवसानंतर समजेल ते जर असं जमलं. नाही तर ते असं खिपली निघाली पाहिजे त्याची पूर्ण. हे जर खिपली निघाली नाही तर मग पूर्ण शेपच कपाला. मी त्यासाठी त्यांना म्हणत होतो आम्ही दोघंजणं शांततेत करून त्याला पाहू द्या. त्याला काढून आपण एक केलं असतं स्क्रॅपिंग म्हणतात त्याला. ते पूर्ण करायचं काढायचं आणि मग त्याला शिवायचं. मग तो चांगला भाग शिवला गेला तर मग त्याला वांधा नसतं. आता याच्यात काय झाला ते काढला काही भाग अजून एक कुजलेला भाग तिथं आहे. तो कुजलेला भाग खपले होऊन जर वर आला तर चांगलीच आहे. म्हणून हे इंजेक्शनचं पावडर मी त्याच्यावर टाकायला सांगितलं का हे इंजेक्शनचं पावडर डायरेक्ट त्याच्यावर टाका म्हणजे खपले ते जास्त जखम पसरणारच नाही. ते जागच्या जागी बसून जाईल. 3 दिवसात आपल्याला याचा रिझल्ट आहे. त्यानंतर मग तुम्ही त्याला हे करू शकता. तर 3 दिवसात जर समजा त्याचं ते जखमेचं भरलं नाही तर मग पुढे झाला की नाही मग त्याला पुन्हा खाना पुन्हा आतमध्ये टाक. मग त्यात सरळ उपाय असते अशा ह्याच्यात कापायचे शिवून घ्यायचे धाग्याने शेप लहान